जैसा अन्न वैसा मन, जैसा मन वैसा तन. जसं अन्न खाऊ तसं मन होत जातं, जसं मन असेल तसं शरीर सुद्धा होत असतं. कारण मनके हारे हार, मनके जीते जीत. एखाद्या माणसाने ठरवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी 7 फुटाचा जो अफजल खान होता त्या अफजल खानासमोर ठरवलं 5.25 फुटाच्या माणसाने. 5.25 फुटाचा माणूस एक तयार होऊन जातो की आता मला त्याच्या समोर लढायचंय, आणि लढलं ना, जिंकून टाकलं. पूर्ण स्वराज्यावरती ती इतिहासामध्ये नोंद घेण्यात आली की 5.25 फुटाच्या राजाने 7 फुटाच्या एका माणसाला मारलं. कशावरती मारलं? मनाच्या जोरावरती. ज्याचा मनाचा जोर चांगला आहे. मग एव्हरेस्ट वरती चढणाऱ्या प्रत्येक माणसाचे पाय चांगले असतात का? नाही. प्रत्येकाचं शरीर चांगलं असतं की नाही? नाही. तरीही मन त्यांचं चांगलं आहे, मनाची वृत्ती चांगली आहे, म्हणून ती माणसं तिथल्या शिखरावरती पोहोचलेली. आपल्या मनाची वृत्ती कुठेतरी दूषित झालेली दिसते. आपल्या मनाच्या वृत्तीला जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला बाजारामध्ये फिरायला, चौकामध्ये बसायला, मित्रांसोबत फिरायला जायला वेळ आहे. तिकडं आपण तासन तास घालवतो, पण मंदिरामध्ये 10 मिनिटं जरी म्हटलं तरी आपली पावले वळत नाही. मंदिरामध्ये आपले पावलं कधी लवकर वळत नाही. आणि मग आपल्याला जे फळ भेटलं ना दादा, किंवा भेटत असतं, ते फळ आपल्याला आपल्या दुष्कर्माचं भेटत असतं. आणि सुकर्म आपली कमी पडतात, कुठंतरी सुकर्म कमी पडतात, आणि ती सुकर्म कमी पडले की दुष्कर्म हवी होऊन जातात. दुष्कर्म हवी होतं, आणि दुष्कर्म हवी झाल्या कारणानं आपला प्रवास पुढचा कुठं नेमका करायचा, या 84 लाख योनीमध्ये फिरत राहायचं, देवाच्या दारामध्ये जायचं, नरकामध्ये जायचं, की ईश्वराच्या चरणाजवळ पोचायचं, ह्या माणसाच्या जन्मामध्ये हे गणित आपल्याला जमत नाही. माणसाच्या जन्मामध्ये हे गणित जर आपल्याला जमलं तर नक्कीच मला वाटतं प्रत्येक माणसाचा उद्धार होईल, प्रत्येक जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण नाही, आपण फक्त आपल्या प्रपंचाला वेळ दिलेला आहे. प्रपंचाला वेळ देऊन आपण केलं काय की तो प्रपंच वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रपंचाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण ममता गुंतवली, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आशा पल्लवित केला, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आपलं मन ओतलं, आणि ते मन ओतल्या कारणानं आपला शेवट चांगला होत नाही, आपल्याला शेवटाला परमेश्वराची गती प्राप्त होत नाही. म्हणून संतांनी खूप आवर्जून आणि घसावरडून बिंबीच्या देठापासून सांगितलं की नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडे नबा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. कोण सोडवायला येणार आहे तुम्हाला? एका भगवंताच्या चरणाजवळ गेल्यानंतर, त्याचा आश्रय घेतल्यानंतर तो तुम्हाला सोडू शकतो कदाचित, पण माणसं तुम्हाला सोडू शकत नाही. ज्या माणसांसाठी तुम्ही प्रपंच रचला, तो प्रपंच म्हणजे काय? बीज बोये बबुल का आम का असे खाय. तुम्ही बाबळी लावल्यानंतर त्याला कधीच आंबे लागणार नाही आयांनो, कधीच लागणार नाही. या प्रपंचाला आतापर्यंत रामकृष्णांनी सुद्धा खूप मोठा करून ठेवला होता. अयोध्येसारखा राजा जगाच्या पाठीवरती तेवढ्या युगामध्ये कुठलाही झाला नाही. द्वारकेचा राणा म्हणून गोपालकृष्णासारखी द्वारका कुणालाही निर्माण करता आली नाही. 350 किल्ले कडेकोट बांधणारा राजा, आणि पूर्ण 400 वर्ष भारताला लुटणारे, सोनं भरून जहाजामध्ये घेऊन जाणारे इंग्रज, राहिलं का कोणाचं नाव? कुणाचंच राहिलं नाही. रामकृष्ण आले गेले त्याहून जग कावच पडले. जन पळवर म्हणतील हाय हाय, क्षणासाठी हा सगळा प्रपंच होणार आहे. म्हणून सावध व्हा की पुनरपी जननम पुनरपी मरणम, याच्यातून सुटण्यासाठी शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढ मते. तुम्हाला त्या गोविंदाचं स्मरण करता आलं पाहिजे. ईश्वराचं ज्या ज्या माणसाला स्मरण करायला जमलं, ज्या ज्या व्यक्तीला परमात्मा आठवायला जमला, त्या व्यक्तीचा उद्धार नक्की आहे, शाश्वत आहे. पण ज्यांनी प्रपंच आठवला, मग इथली माती मातीच होणार आहे. मातीमध्ये तुमचा माझा याच्यामध्ये कुठलाही वाटा नाहीये, तुमच्या माझ्या पदाचं इथं कुठलंही काम नाहीये. इथल्या प्रत्येक जीवाला माती होणं आहे, इथल्या प्रत्येक जीवाला पंचतत्वामध्ये जाणं आहे, इथल्या प्रत्येक जीवाला हा देह सोडून जाणं आहे. इथला प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या अवस्थेना जाणारच आहे. म्हणून त्या जाण्यावरती प्रतिबंध करण्यासाठी, आणि जाणं आहेच, परंतु ते जाणं कुठंतरी चांगल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपल्याला भगवंताला शरण गेलं पाहिजे.
तुका म्हणे आता माझे नाही कोणी, एका चक्रपाणी वांचून या भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे. मग ते अंतकाळी जा, सुरुवातीला जा, मध्यंतरी जा, केव्हा तरी जा, कारण सगळ्यात शाश्वत जर रस्ता असेल, सगळ्यात शाश्वत जर पद असेल तर तेच आहे, तेच आहे. आदरणीय हिराई साहेबांनी आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं भगवंताच्या चरणी घेऊन गेले. त्यांनी याच्यावरती समाधान मानलं नाही की माझी मुलगी त्याच्यामध्ये दीक्षित आहे, माझ्या मुलीनाही संन्यास घेतला आहे, मग मला कशाला जायचं, मी जर नाही गेली तरी माझी मुलगी धर्म करते, आपल्या पण होईल. बऱ्याचशा माणसांचा गैरसमज अंधश्रद्धा आहे ना, आमच्या घरातलं एक जण कुणीतरी करतंय देवधर्म, मग आमचं पण कल्याण होईल. नाही, ज्याचं डोकं दुखतंय त्यांनीच गोळी खावी, ज्याला भूक लागली त्यांनी जर पोट भरून जेवलं तर त्याचंच पोट भरत असतं, आईना खाल्ल्यानंतर पोराचं पोट भरत नाही. पुण्याचं पापाचं धर्माचं सुद्धा तसंच आहे की जो व्यक्ती धर्म करेल त्याच माणसाला धर्म प्राप्त होणार आहे. जो व्यक्ती तीर्थयात्रेला गेला त्यालाच तीर्थयात्रा प्राप्त होणार आहे, जो देवाच्या मंदिरामध्ये गेला त्यालाच धर्म देव प्राप्त होणार आहे. असं तुमचं केल्याने पुण्य कुणाला लागत असं धर्म तर मस्तपैकी आपण पैसे देऊन माणसं ठेवली असती, करा आमच्या नावाने देवधर्म, जमणार नाही ना. तुमच्या निमित्ताने केलेला देवधर्म हा 5-10% तुम्हाला लागू शकतो, पण तुम्ही केलेला देवधर्म हा तुम्हाला 100% लागू शकतो. म्हणून पूर्ण धर्म करणं गरजेचं आहे. पूर्णपणे जो जो व्यक्ती धर्म करेल त्याला नक्कीच परमात्मा प्राप्त होणार आहे. हिराई साईंनी आपल्या जीवनामध्ये देव प्राप्त करून घेतला. या मातेला निश्चित रूपाने देव प्राप्त होईल, का होणार नाही याला शंका काही कुणी घेण्याचंच कारण नाही. त्याचं कारण असं आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवंत गीतेमध्ये सांगतात की बाबांनो, अरे नाही आयुष्यभर जमलं तुम्हाला, नसेल आयुष्यभर तुम्हाला करता येत असेल, पण शेवटच्या समयाला तरी या, शेवटच्या समयाला तरी तुम्ही माझ्याजवळ या, मी नक्कीच तुम्हाला अभयपद दिल्याशिवाय राहणार नाही, अभयपद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ही मातोश्री खऱ्या अर्थानं पुस्तकाची जुन्या लोकांना जाण नव्हती, ग्रंथांची जाण नव्हती, पण जी माणुसकीची आणि अनुभवाची जी जाण होती, जी खऱ्या अर्थानं धर्माची जाण होती, ही जर बघितलं तर ही माणसं चालती बोलती पुस्तकं आहेत. जुन्या माणसांना खऱ्या अर्थानं मान द्यायला शिका. वारंवार प्रवचनकार लोकांना, कीर्तनकार लोकांना आई वडिलांची भक्ती का सांगावी लागते, नीट लक्षात घ्या बंधूंनो. आपल्या समाजाची अशी बिकट अवस्था होत चाललेली आहे. आपल्या समाजाला आपण कुठल्या वळणावरती घेऊन चाललो हे नक्की कळत नाही की प्रत्येक कीर्तनकाराला अर्धा तास आई सांगावी लागते, अर्धा तास बाप सांगावा लागतो, उरलेले 5-10 मिनिटं आणखी दुसरी भाऊबंदकी सांगावी लागते. का सांगावी लागते? आणि तुम्हाला सुद्धा आवडते, ती गोड वाटते का? त्याचं कारण लक्षात घ्या. कारण आपल्या समाजामध्ये हा व्हायरस पसरत चाललेला आहे. आपण आई वडिलांची जपवणूक करण्याऐवजी छळवणूक करतोय. आपण आपल्या समाजामध्ये सुंदर असा सनातन संप्रदाय सांगत असेल किंवा हिंदू परंपरा सांगत असेल, हिंदू संस्कृती सांगत असेल, इतिहास खूप मोठा आपण वाचतोय, पण आता सध्या नेमकं काय चाललंय हे बघणं गरजेचं आहे. सध्या नेमकं काय चाललेलं हे बघणं. राम वनवासाला चालले दादा, शेवटची ज्यावेळेस त्यांना आज्ञा भेटली आणि आज्ञा भेटल्यानंतर वनवासाला जाण्यासाठी निघाले, रामाने मनोरथ दशरथाजवळ आणि सगळ्या प्रजेजवळ जाहीर केला की मी आता शेवटच्या समयाला आईला भेटण्याची मला परवानगी द्या. मग आता कौशल्यला मला भेटायचं आहे आणि कौशल्यला भेटण्यासाठी राम आजगरामध्ये जातात, स्त्रियांच्या विभागामध्ये जातात. कौशल्य बसलेली आहे. राम आणि सीता तिकडून समोरून येत असताना कौशल्यला बघितलं. रामाला वाटलं आता आई उठून मला कडकडून मिठी मारेल, गळ्यामध्ये पडेल आणि धाय मोकलून रडायला सुरुवात करेल. तिचा एकुलता एक पुत्र वनवासाला चालला म्हणून रामाच्या मनामध्ये अशी शंका कुशंका आहे की आता आई उठेल आणि आपल्याला गळ्यामध्ये जोरदार आलिंगन देईल. परंतु तसं झालं नाही. कौशल्य बसलेली आहे आणि राम समोर जातात, कौशल्याच्या पाया पडतात, कौशल्याला वाकून नमस्कार केला आणि सीता पाठीमागून आली आणि सीता कौशल्य हाडकन कौशल्य उडते आणि कौशल्यानं जोरात सीतेला घट्ट मिठी मारली आणि सीतेच्या गळ्यामध्ये कौशल्य जोरजोरात रडायला लागली. एक क्षण रामाला सुद्धा हेवा वाटला सीतेचा की आई आपली आहे, आई आपली आहे. तरी पण सीतेच्या गळ्यामध्ये धाय मोकलून रडायला लागली. सीतेच्या गळ्यामध्ये रडण्याचं काय कारण असावं? क्षण 2 क्षण रडल्यानंतर सीतेपासून विलग झाली कौशल्याने सीतेचे खांदे धरले आणि खांदे धरून कौशल्य सीतेप्रती उद्गारते,
सीते, सोन्याच्या पावलाने तू घरामध्ये आली असेल, सोन्याच्या पावलाने तू या घरामध्ये प्रवेश केला, माझ्या रामाची तू पत्नी झाली, माझी श्रुषा झाली, दशरथाची सून झाली. पण माय, तुझ्यावरती हा प्रसंग खूप दुर्धर उगवलाय. आजच्या या प्रसंगाला कुठलाच न्याय देता येणार नाही. देवादिक झोपून गेले असतील, नशिबाचा काळाचा वेळ कुठंतरी थांबलेला आहे. तुझ्या जीवनामध्ये असा प्रसंग यायला लागत नव्हता, परंतु आला. काय करू शकते, कर्माचा कोणी वाली आहे का? सीतेचे उद्गार आहे, कौशल्याचे उद्गार आहे. सीते, जाशील तू 14 वर्ष वनवासामध्ये जा, पण माझ्या रामाची काळजी घे. माझ्या रामाला माझी कधी आठवण येऊ देऊ नको. 14 वर्ष हा बाळ तुझ्या संगाती घालते सीते, पण आजपासून तुला माझा राम सांभाळावा लागेल. एक आई सुनेला सांगते, आता इथून पुढे तू 14 वर्षामध्ये तू त्याची आई हो, तू त्याची काळजी करणारी दासी हो, तू त्याची बहीण हो. 14 वर्षापर्यंत त्याला कुठला सणवार पाहता येणार नाही. तू सगळ्याच प्रकारनं त्याची होऊन जा सीते. माझ्या रामाने आतापर्यंत कुणाच्या दारामध्ये हात पसरवला नाही, कुणाच्या दारामध्ये तो गेला नाही. मी त्याला कुठल्याही ममतेची कमी ठेवलेली नाही, परंतु तुला 14 वर्ष त्याला सांभाळावं लागेल. दहाय मोकलून रडून सांगणारी ही माय कौशल्येनं सीतेला समजून सांगितलं की सीता, तुला आई व्हावं लागेल. जगाच्या पाठीवरती दुसरं कुठलंच नातं होता येत नसेल, परंतु आई प्रत्येकाला होता येत, प्रत्येकाला होता येतं. प्रत्येकामधली जर माता जागृत करता आली आणि एका माणसामधला बाप जर जागृत करता आला, तर मला वाटतं कुठली संतान खराब निघणार नाही, कुठलंच अपत्य खराब होणार नाही, कुठल्याच अपत्याला खराब संस्कार लागणार नाही. ज्या पद्धतीने 14 वर्ष वनवासामध्ये रामाला पाठवून दिल्यानंतर ही 14 वर्ष वनवासामध्ये रामाचे संस्कार अबाधित आहे. 14 वर्षामध्ये तो कुठलीही शिकायत करत नाही, कुठलीही तक्रार करत नाही, कुठल्याच पद्धतीचा घरामध्ये परत 14 वर्षामध्ये तो कुठली वस्तू न्यायला येत नाही. रामराज्य या पृथ्वी तलावरती लोकांची मागणी का आहे? यासाठी आहे की रामासारखं प्रत्येक मुलाला जगता आलं पाहिजे आणि प्रत्येक सुनेला सुद्धा सीतेसारखं जगता आलं पाहिजे. बापाच्या घरी निघून गेली असती ना, अरे तिकडे जाऊ द्या तुमचं 14-14 वर्ष, मला काही कळत नाही. माझ्या बापाने एवढा, अरे जनकासारखा बाप आहे तिचा सीतेचा, साधारण उठून कुठून 4 भांडे घेऊन आलेली नाहीये ती, जनकासारखा बाप आहे. आणि त्या बापाची मुलगी आलेल्या परिस्थितीला स्वीकारायला तयार होते. आपल्याला काय अडचण आहे, आपल्याला काय अडचण आहे, परंतु आपण भरल्या घरामध्ये सुद्धा आदळापट करत असतो, आपण भरलेल्या घरामध्ये सुद्धा शिव्याशाप देत असतो, आपण भरल्या घरामध्ये सुद्धा एकमेकांना दोषी धरत असतो, आपण भरल्या घरामध्ये सुद्धा आपले कुसंस्कार जागे करतो. मला सांगा, आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं धर्म आहे का? नीतिमत्ता आहे का? सुसंस्कार आहे का? आणि वास्तू बघा, वास्तू सुद्धा तथास्तु होत असते. ज्या ज्या पद्धतीने आपण घरामध्ये आचरण ठेवू, ज्या ज्या पद्धतीने घरामध्ये आपलं वागणं असेल, बोलणं असेल, चालणं असेल, पाहणं असेल, खाणं असेल, पिणं असेल. घरामध्ये जे नॉनव्हेज खाणारी माणसं आहे, नीट लक्षात घ्या, घरामध्ये हाडकं शिजवणारी माणसं हे एक दिवस तुमच्या जीवनाचा सुद्धा अशाच पद्धतीने येणार आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीची योनी प्राप्त होईल. तुम्हाला सुद्धा घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही असं वागणं ठेवताना, तर तुम्हाला सुद्धा तो एक दिवस असं सुद्धा बघावा लागेल की तुमचं जीवन असंच उकडत असेल, तुमचं जीवन सुद्धा असंच त्रैतापाने शापित झालेलं असेल, आणि त्यावेळेस तुम्हाला वाचवायला कोणी राहणार नाही. त्या प्राण्याचं जीवन आठवा, ज्यावेळेस तो प्राणी मरत असेल आणि त्या मरताना त्या जीवाने कधी आनंदाने आत्मा सोडला असेल का हो तुमच्यासाठी? नाही सोडला. तो दुःख होऊन, कष्टी होऊन, त्रासमग्न होऊन मग तुमच्या ताटापर्यंत आलेलं आहे. मला सांगा, त्याचं तुम्हाला सौख्य लागेल का? सुख लागेल का? वास्तू तथास्तु होत असते. म्हणून घरामध्ये आदळापट करताना विचार करा मावल्यांना. आपण म्हणतो ना की इतका चांगला बंगला बांधला, इतकं चांगलं घर बांधलं, आणि आता हे घर इतकं चांगलं, आम्हाला सुरुवातीला तर खूप आनंद आला, खूप सुख लागलं, आणि आता अचानक आम्हाला ह्या घरामध्ये व्याधी लागल्या, पैसा थांबत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही. हे तुम्हीच केलेलं कर्म आहे. बीज बोये बबुल का आम का हसे खाय. बाबळी पेरल्यानंतर त्याला आंबे कधी लागू शकत नाही. म्हणून घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी धर्म तेवत ठेवला पाहिजे. अंतकरणामध्ये, घरामध्ये आपला धर्म जागृत राहिला पाहिजे. ज्या ज्या घरांमध्ये धर्म जागृत आहे, ज्या ज्या घरामध्ये देव जागृत आहे, देवाला मंदिरामध्ये बोलवण्यापेक्षा, देवाला मंदिरामध्ये जाऊन आठवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमचा देव जागृत करा.
तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याला, कारण तो जळीस्थळी काष्टी पाशाने व्यापून राहिला सर्वत्र, सगळीकडे व्याप्त असल्या कारणानं तो तुमच्या हाकेला कुठेही येऊ शकतो ना, कुठेही येऊ शकतो. त्याला वेगळ्या ठिकाणी शोधायची गरज नाहीये. तुम्ही जिथं आहाल तिथं तिथं त्याला शोधायचा प्रयत्न करा आणि तिथून दिलेली आरोळी, तिथून दिलेला आवाज नक्की त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. पण नाही, आपण प्रपंचाला आवाज देत राहतो, आपण परमार्थाला कधी आवाज देत नाही. संत नेहमी म्हणत असतात की बाबांना तुम्ही उठलं पाहिजे, जागा झालं पाहिजे, धर्मामध्ये तुम्ही धर्म केला पाहिजे, देवाच्या दारामध्ये गेलं पाहिजे. पण नाही, आपण प्रपंचामध्ये 24 तास पहिरेदार म्हणून, रखवालदार म्हणून राहिलेले असल्या कारणानं भगवंताच्या दारामध्ये आपल्याला जायला वेळ भेटत नाही. आणि भगवंत असा मग हळूहळू आपल्याला सोडून जात असतो. तो तुमच्यापर्यंत थांबायला आलेला नाहीये, तो तुम्हाला सांगण्यासाठी आलेला आहे की बाबांनो नीट वागा, नीट वागा. जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी लक्षात आल्या त्यांनी आपल्या प्रपंचामध्ये कल्याण करून घेतलेलं आहे. कारण इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता. इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता. बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. या ठिकाणी जे जे चांगलं आहे ते जाणार आहे. इथे फुलांना मरण जन्मता, जेवढं जेवढं चांगलं आहे ते निघून जाणार आहे. पण दगड चिरंतन काळापर्यंत राहतात, त्यांना मरण नाहीये, ते तसेच टिकून राहणार आहे. ते जातील तेव्हा जातील, जेव्हा प्रपंच संपेल तेव्हा जातील. चांगल्याचं सुद्धा असंच आहे दादा. चंदनाच्या झाडाला लवकर कुऱ्हाड मारल्या जाते, परंतु बोरी बाभळी उगाच जगत असतात, सगळीकडे जगतात. तसं चांगल्या माणसाला सुद्धा खूप त्रास आहे, खूप त्रास आहे. चांगल्या माणसाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली तरी त्या प्रतिष्ठेचा त्रास आहे. चांगल्या माणसाचे वैरी खूप होत असतात, वाईटाचे कोणी वैरी होत नाही. चांगल्या माणसाला दगड मारणारे खूप दिसतील, सरळ फांद्या तोडणारी माणसं तुम्हाला समाजामध्ये खूप दिसतील. पण वाकडी लाकडं कोणीही तोडताना दिसत नाही, वाकडी लाकडं कोणीही तोडताना दिसत नाही. पण सरळ मार्ग आपण कधीच सोडू नये, सरळ धोपट मार्ग कधीच सोडायचा नसतो. कितीही समाज आपल्यावरती वाईट वागला, कितीही समाज वाईट वागला, शिक्षणाची गंगोत्री आणणाऱ्या ज्योतिबा फुलेंनी जर, सावित्रीबाई फुलेंनी जर विचार केला असता की त्यांच्या अंगावरती जे शेण फेकल्या गेलं, चिखल फेकल्या गेल्या, माती फेकल्या गेली, शिक्षणाची गंगोत्री तिथंच थांबल्या गेली असती. पण नाही, ते पती पत्नी तिथंच अव्याहतपणे चालू राहिले. अव्याहतपणे शिक्षणाचा वारसा घेऊन त्यांनी समाजाला सुशिक्षित केलं. आणि आज खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जर पाठ जर बघितला, स्रोत जर बघितला, त्यांच्यापासून आहे. त्या माणसांनी पूर्ण आपलं आयुष्य, समाधान, सुख सगळं त्याच्यामध्ये शोधलं आणि म्हणून त्यांच्या नावाने आज शिक्षण सुरू आहे. चांगल्या माणसांनी आपला चांगुलपणा सोडला नाही, तुम्हीही सोडू नये. थोडंसं आपल्यावरती काही संकट आलं का आपण लगेच वाईट मार्ग, आपण लगेच आरे म्हटल्यानंतर कारे म्हणायला सुरुवात करतो. एक थोबाडीत मारल्यानंतर आपण 10 थोबाडीत मारण्याच्या तयारीमध्ये असतो. एकदा थोडंसं काही भांडण झालं, चौकामध्ये भांडण झालं की 10 पोरं घेऊन आपण भांडण करायला येत असतो. कुठल्या संस्कृतीमध्ये असं लिहिलेलं आहे? कुठल्या संस्कृतीमध्ये लिहिले? आपण आपल्या संस्कृतीला उगाच पायंदळी घालण्याचा प्रयत्न करू नका. चांगलं वागायचं सोडू नका, चांगलं वागायचं सोडू नका. कारण ज्या ज्या व्यक्तींना त्रास झालाय त्याच व्यक्तींचे पुतळे आहेत आज दादा, त्याच व्यक्तींचे पुतळे आहेत. पण ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय त्यांच्या नावाने सडका सुद्धा नाहीये, त्यांच्या नावाने रस्ते सुद्धा नाही. आपल्याला काय व्हायचं हे आपल्या हातामध्ये आहे, आपल्याला काय व्हायचं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून नश्वर असलेल्या प्रपंचामध्ये भगवान नामाचा आश्रय घेत चला, भगवान नामाचा आश्रय घेत चला. कृष्ण तुमच्या जीवनामध्ये आला पाहिजे, भगवद्गीता तुमच्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. ज्या पद्धतीने हिरायसा आईंनी आपल्या जीवनाला सोन्याचा भाव आणला, सोन्याचा भाव आणला. मातीमोल असलेल्या जीवनाला सोनं करायचं. तुमचं पायलीभर किलोभर घातलेलं, तुमचं 10 तोळे घातलेलं हे तुमच्या कामाचं नाही आहे ना, हे तुमच्या कामाचं नाही. हे 10 रुपये, 50 रुपये, लाख रुपये, 10 लाख रुपये देऊन घेता येईल. पण भगवंताचं नाम ज्या जीवाच्या मुखामध्ये आहे, ज्या शरीरामध्ये आहे, ते शरीर लाभणं सोपं नाहीये, ते शरीर लाभणं सोपं नाहीये. मग कुत्रप मंदिरामध्ये हजारो वेळा जात असेल, बैल जात असेल, गाय जात असेल, त्यांना देव भेटणार आहे का? नाही भेटणार.
देव माणसालाच भेटत असतो. म्हणून माणूस व्हायला शिका. सुरुवातीला जर तुम्ही माणूस झाले, आणि मग थोडक्यामध्ये सांगतो की माणूस झाल्यानंतर तुम्ही भगवंताच्या दारामध्ये जातात, आणि जो भगवंताच्या दारामध्ये गेला, मामुपेत्य तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुनर्जन्म नाही. त्याचं पिंडदान त्यांनी जिवंतपणेच करून टाकले. जिवंतपणे त्यांनी त्याचा पिंड अर्पण केला. हे पिंड आहे, शरीर आहे. शरीर म्हणजे सगळ्यात मोठा पिंड. तुमचं असलेलं थोडंसं जे काही भात छोटासा शिदा असेल त्याला पिंड नाही म्हटलं जात. तो प्रतिकात्मक पिंड आहे, कृत्रिम पिंड आहे. पण खरा पिंड हा आहे. मग ह्याच पिंडाला कृष्ण अर्पण करून टाका ना. याच पिंडाला, शरीरालाच चित्त वित्त काया अर्पिली देवराया, सगळं संपून टाकायचं हे देऊन. हेच कृष्ण अर्पण करायचं. आणि हे ज्याने कृष्ण अर्पण केलं, मग थोडक्यामध्ये सांगतो की 3 प्रकारे माणसाला जावं लागतं. 3 प्रकारे माणसाला न्यायला माणसं येत असतात. ज्याने पाप केलं त्याला यमदूत न्यायला येतात. लक्षात घ्या. सगळ्यांना, तुम्हाला मला जायचंय, पण तुमची गती आजपासून जर तुम्ही प्रवचन नीट ऐकलं, भगवद्गीता नीट वाचली, तर तुम्हाला पुढचा प्रवास कमीत कमी सुखकर करता येईल. कारण ही तीर्थयात्रा अज्ञात आहे. अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गुडवरती. आभाळ गुड आहे, त्याच्यामध्ये अनंत जीव गेले आतापर्यंत. या तीर्थयात्रेला तीर्थयात्रा म्हटल्या जाणार नाही. गावापासून दुसऱ्या गावापर्यंत गेलं तर नियोजित आहे, पण ही नियोजित यात्रा नाहीये. कुणाची अर्ध्यावरती जाईये, कुणाची पूर्णावृत्ती होईल, कुणाचे 100 वर्ष होतील, कुणाचे 60 होतील, सांगता येत नाही कुणाला. मग ज्याने वाईट कर्म केलं दादा, जो चुकीचा वागला, ज्याने कधी देवधर्म केला नाही, देवाच्या दारामध्ये गेला नाही, इन चल पैरो से चल कर तेरे मंदिर कभी ना आया, कधी गेला नाही मंदिरामध्ये देवाच, कधी दान धर्म केला नाही, दान पुण्य केलं नाही, कधी देव हातामध्ये घेतला नाही, यमदूत न्यायला येणार निश्चित आहे, लिहून घ्या. यमाशिवाय दुसरं कोणीच न्यायला येणार नाही. ज्याने पुण्य केलाय, जो सत्कर्म करून राहिलाय, ज्याने सत्कर्माचा वारसा आपला ठेवलेला आहे, पूर्वपुण्य जपून ठेवलेले आहे, पूर्वजांच्या वारशाला जपतय, त्याला देवदूत न्यायला येणार. पाप्याला यमदूत, पुण्यात्म्याला देवदूत. पण ज्याने खऱ्या अर्थानं भक्ती केली, जो खऱ्या अर्थानं देवाचा झाला, त्याला साक्षात देव न्यायला येणार. 3 गती आहेत तुमच्या. तुम्हाला कुठल्या गतीला जायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. मग बघा, यम न्यायला आल्या म्हणते दारामध्ये. बघा, म्हणजे माणूस जो मरायला लागला, बऱ्याच लोकांनी बघितलं असेल की दारामध्ये ज्यावेळेस यम न्यायला येतो, तो हातपाय टाईट करतो. तो माणूस हातपाय खोडायला सुरुवात करतो. काय कारण असेल? कारण त्यावेळेस त्याला ती भीती वाटते. दारामध्ये ज्यावेळेस तो यम उभा आहे ना, त्याची भीती वाटते. मग यमाला बघितल्यानंतर त्याला सगळं कळतं की आता पुढे आपल्याला कुठली अवस्था होणार आहे, कुठल्या नरकाला जावं लागणार आहे, ते सगळं त्याला दिसतं. त्याच्यामुळे तो हातपाय टाईट करायला सुरुवात होतो. आपल्या पण माणूस दाराकडे ओढायला सुरुवात करतो. आपण म्हणतो की वरती जीव जात नाही खाटावरती, मग आपण त्याला खाली ठेवतो. खाली ठेवल्यानंतर आपल्या पण दाराकडे ओढायला सुरुवात केली त्याने, आपल्या दरवाजाकडे हळूहळू जीव जातोय. मग माणसं म्हणतात बघा दारामध्ये कोणी, आणि तो सुद्धा सांगतो की बघा दारामध्ये कोणीतरी उभा आहे, त्याला भीती वाटते, आणि त्या भीती खातीर तो हळूहळू जीव सोडून जात असतो. हे यमदूत आल्याचं लक्षण आहे. देवदूत आल्याचं लक्षण बसलाय, मस्तपैकी बोलत होता, चालत होता, आणि अचानकपणे श्वास गेले, अचानकपणे कलंडलं. देवदूत न्यायला आले. आणि साक्षात देव न्यायला आल्यानंतर एखाद्या संताचं मरण बघा, एखाद्या संत श्रेष्ठाचं मरण बघा, की जसा एखादा उत्सव चाललाय, एखादा कार्यक्रम आहे, अशा पद्धतीनं त्या माणसाचं हरिनामामध्ये, हरिसंकीर्तनामध्ये त्याचं देह निघून जाणं, हे साक्षात देव न्यायला येण्याचं लक्षण आहे. म्हणून आपल्याला बाबांनो कुठल्या आधाराने जायचं, कुठल्या देवाला बोलवायचं, कुठल्या माणसाला बोलवायचं, हे आपल्या हातावरती आहे. म्हणून इथून पुढे सत्कर्म करत चला. ज्यांनी सत्कर्म केले, ज्यांनी पुण्य केलं, ज्यांनी परमात्म्याचं नाव घेतलं, त्याला नक्कीच परमात्मा शरण घेतल्याशिवाय राहणार, त्याच्या चरणाजवळ जागा दिल्याशिवाय राहणार.